हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आपटा आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 2 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. दुपारी 3:27 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे आर्द्र नक्षत्र आहे. सकाळी 10:59 पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. सकाळी 11:45 वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो आजचे वणिज करण आहे. दुपारी 3:27 विष्टीकरणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 3:36 शकुनी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:17 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:12 असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र. हर ओम शिव शिव शंभो राधने प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवार शके 1946 प्रभावदे षष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे आद्रा नक्षत्रे हर्षण योगे वनिज करणे त्रयोदशी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पार्थ दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:59 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, अमावस्या उद्यावर येऊन ठेपल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो. यात प्रामुख्याने साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश करणे, तसेच उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी येतात मित्रांनो. मित्रांनो, मुहूर्त नसताना अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा या काळात प्रयत्न करू नका. कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो. त्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळत नाही, शून्य फलप्राप्ती असते. याने दोघांचेही काही साध्य जात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ग दिवस आहे, दिवस चांगला नाहीये. दिनविशेष मित्रांनो शिवरात्री आहे. जे माझे शिव अर्थात जे शिवभक्त या शिवरात्री व्रताचे आचरण करत असेल त्यांनी या शिवरात्रीचा फायदा अवश्य घ्यावा. मासिक शिवरात्री आहे मित्रांनो. वार्षिक सर्वच जण करतात, पण ते वेगळ्या पद्धतीने. त्याने आपल्याला काही निष्पत्ती होत नाही मित्रांनो. आणि शिवरात्री जर मासिक पद्धतीने करायची असेल तर केवळ आणि केवळ हे लिंगायत लोक
करू शकतात, लिंगायत भक्त करू शकतात. कारण त्यांचे जवळ सदैव शिवलिंग असतो गुरुने दिलेला, आणि ते रात्री मध्यरात्री ते पूजा करू शकतात. जर त्यांना करायची असेल तर त्यांनी विधिवत रुद्र अभिषेक घेऊन आपल्या शिवलिंगाची पूर्णपणे षोडोपचार पद्धतीने पूजा करावी आणि या व्रताचं आचरण करून पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 3:27 ते उद्या पहाटे 3:36 भद्रा योग आहे, अर्थात विष्टीकरण आहे. हा अशुभ काळ आहे. या काळात महत्वाची कामे शक्यतो टाळा. राहूच्या प्रभावाने ते यशस्वी होणार नाही मित्र. त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला परलोकामध्ये त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. तीर्थक्षेत्री करा किंवा आपल्या घरी करा, पण पिंडदान युक्त करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा, विधिवत करा मित्रांनो. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील संत नामदेव यांची पुण्यतिथी आहे उद्या. तेव्हा त्यांच्या चरित्राचा आपण एक वेळ नक्कीच आढावा घ्यावा मित्रांनो, आणि त्यांच्यातील गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. यात प्रामुख्याने ओळखले जाते संत नामदेव की यासाठी की आपण आध्यात्मिक मध्ये किंवा भक्ती मार्ग किती पुढे गेलो तरी गुरुशिवाय आपल्याला ईश्वर प्राप्ती होत नाही, आणि हे संत नामदेवाच्या चरित्रावरून आपल्याला जाणवते मित्र. इतरही महत्वाचे विषय यामध्ये आहेत, ते आपण पडताळू शकता किंवा पाहू शकता, वाचू शकता, पठन करू शकता आणि आपल्या आचरणात आणू शकता मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर अवश्य करू शकता, पण पुढेही ते कंटिन्यू राहावे, सातत्य त्यामध्ये असावे, खंडित होऊ नये, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. काही काळ 1.5 तासाचा अशुभ काळ आहे. यामध्ये महत्वाची कामे करू नका. राहू आपल्याला यश देण्याच्या कलाने नसतो जवळजवळ, त्यामुळे इतर वेळेत आपली कामे करा, मग नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहते. प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री ग्रह आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. याचे फळ प्रत्येक जातकास शुभाशुभ मिळतील. ज्यांना जसा शुभ असेल किंवा अशुभ असेल त्याप्रमाणे फळ मिळतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम स्व महादेव.